नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भांड्यांच्या दुनियात या पाठात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 भांड्यांच्या दुनियेत याचा अभ्यास आपण करत होतो। भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। माधव आणि अदिती जे तुमच्याच वयाची मुलं आहेत ती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजी आजोबांकडे त्यांच्या आजोळी गेलेले आहेत आणि जेव्हा ती गावी जातात तेव्हा त्यांच्या मामांचे मुलं सुद्धा त्यांच्या आतुरतेने वाट पाहत असतात, कारण की त्यांना माहिती आहे सुट्टी म्हटल्यावरती सगळे भावंड एकत्र आल्यावरती मजाच मजा असते। मग अशी ही मुलं दुपारची घरामध्ये खेळ खेळत असताना, लपंडावचा खेळ खेळत असताना अचानक अदिती आडगळीच्या खोलीमध्ये जाते आणि तिकडे पाहिलेली भांडी तिने याच्या आधी पाहिली नव्हती, त्यामुळे त्या भांड्यांना पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि ती सगळ्या भावंडांना बोलवून विचारते ही भांडी कसली आहेत। तेव्हा त्या आडगळीच्या खोलीमध्ये असलेली विविध प्रकारचे जुन्या प्रकारची जी भांडी आहेत ती त्या मुलांबरोबर बोलू लागलेले आहेत। असा हा पाठामध्ये दाखवलेला आत्मकथनात्मक संवादात्मक शैलीमध्ये लिहिलेला हा पाठ आहे आणि यामध्ये भांडी स्वतः आपली माहिती मुलांना देत आहेत की त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा विकास कसा झाला, या सर्वांची माहिती इत्थंभूत भांडी आपल्याला देत आहेत। याआधी आपण जातं पाहिले की नाही, त्याच्यानंतर माठ, रांजण ह्या भांड्यांबद्दल माहिती करून घेतलेली आहे। आता अजून सुद्धा भांड्यांबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, तर पाहूया पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये। आता बघा, रांजणबद्दल आपण माहिती पाहिली की रांजण हे मातीपासून बनवलेलं असतं की नाही। मग मातीच्या भांड्यांचा उपयोग तेव्हा झाला कारण की मानव संस्कृतीचा विकास होत होता, मानव भटकंती करत होता की नाही, अगोदर जंगलामध्ये राहत होता, पण असं जंगलामध्ये फिरता फिरता त्याला शेतीचा शोध लागला, शेती करू लागला आणि शेती केल्यापासून मग तो स्थायिक जीवन एका ठिकाणी स्थिर झाला। मग त्यावेळेस त्याला अन्न साठवण्यासाठी जे काही धान्य तो शेतामध्ये पिकवत होता ती धान्य साठवण्यासाठी ती कशामध्ये साठवावी याचा तो विचार करू लागला। परत रोजच्या जेवणामध्ये कोणते अन्न कधी कशी शिजवावी हा पण विचार त्याच्या मनामध्ये आला आणि मग अशा रीतीने त्याने अन्न साठवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, अन्न खाण्यासाठी भांड्यांचा विकास केला किंवा शोध सुरू केला। मग सुरुवातीला त्यांच्याकडे जे काही साधनं उपलब्ध होती त्याच्यामध्ये त्यांनी ती भांडी निर्मिती केली। मग सुरुवातीला त्यांच्याकडे काय साधन उपलब्ध होतं, तर माती ही सहजतेने सुरुवातीला उपलब्ध झाली की नाही, म्हणून तो मातीची भांडी बनवू लागले। मग हळूहळू त्याचा संपर्क इतर धातूंबरोबर आला आणि मग ते नवीन नवीन शोध सुरू झाले। तर आता पाहूया सुराई। सुराई म्हणजे बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय का, मातीचीच बनलेली असते ही सुराई, पण बघा माठापेक्षा याचा आकार थोडा वेगळा असतो। माठ असतो तो पूर्ण गोलाकार असतो, सुराई पण गोलाकार असते आणि वरच्या बाजूला त्याचा हा जो तोंडाचा जो आकार असतो ना तो वरती फार मोठा असतो, वरती गेलेला असतो पायपासारखा आणि वरती मग गोलाकार असतं। याचा उपयोग अधिक तर पाणी, जसं माठाचा आणि रांजणाचा उपयोग आपण थंड पाणी करण्यासाठी करतो, तर याच्यामध्ये कसं त्यावेळेस पातळ पदार्थ, लिक्विड पदार्थ ठेवले जायचे, जसं तूप, दूध, तेल, जेणेकरून ते सांडू नये आणि त्याच्यातून ते घेताना ओतण्यासाठी त्याची सुविधा व्यवस्थित व्हावी, ओतण्यासाठी ओतताना तूप वगैरे तेल वगैरे ओतताना व्यवस्थित धार लागावी म्हणून त्याचा उपयोग केला जायचा। आता सुराई बघूया काय सांगते मुलांना। नाही, तसं नाही, मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही मानवाने तयार केली। आता बघा सुरुवातीला त्याने मानवाने दगडापासून भांडी तयार केली आणि लाकडांपासून भांडी तयार केली। तुम्ही बघा इतिहासामध्ये पाहिले असतील तर त्यांची जी दागदागिने सुद्धा असायची ना अगोदरची आदिवासी मानवांची किंवा आदी मानवाची म्हणू आपण, आदिवासी नाही आदी मानवाची भांडी आपण जर पाहिलं तर दगडापासून बनवलेली भांडी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे। त्यांचे जे हत्यारं होते, अवजारं होते ती सुद्धा दगडांपासूनच बनवलेली होती, म्हणून बघा ना स्टोन एज म्हटलं जातं की नाही त्या काळाला, जेव्हा दगडाचा शोध सुरू झाला
त्याला आपण स्टोन एज म्हणतो की नाही. मग नंतर लाकडाचा शोध सुरू झाला. मग असे लाकडीपासून लाकडाचं कसं लाकूड थोडं वापरायला टणक नसायचं, दगड कसं वापरायला टणक असायचं, मग अवजार वगैरे बनवण्यासाठी, तसंच भांडे बनवण्यासाठी. नंतर चामड्यांचे पण भांडी मानवाने तयार केलेले आहेत. चामडे बुदले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी तुम्ही पाहिले आहेत का? सुरई म्हणतात. आता बघा चामडी बुदले, चामडी बुदले म्हणजे कसं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जायचं, की आता कसं आपण मोस्ट ऑफ पाण्याची बॉटल्स वगैरे वापरतो किंवा थर्मास वगैरे वापरतो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आता शाळेमध्ये आपण पाणी पिण्यासाठी तुम्ही घरून पाण्याची बॉटल भरून आणता, किंवा प्रवासामध्ये जाताना आपण पाण्याचे मोठे मोठे ड्रम्स किंवा बॉटल किंवा थर्मास वापरतो की नाही. मग त्यावेळेस प्रवासामध्ये वापरण्यासाठी किंवा शेतामध्ये जाताना पाणी कशात न्यायचं, किंवा थोड्या अंतरावर जायचं असेल तर पाणी कशातून आणायचं, कशात न्यायचं. मग ते असं चामड्यांची भांडी बनवायची, म्हणजे चामड्यांचं पिशवी वापरायची ती. तुम्ही जर बघितलं असेल शेतामध्ये सुद्धा कामं करत असताना ते अगोदर पंपाचा वगैरे उपयोग पंपाची जेव्हा निर्मिती झाली नव्हती तर त्यावेळेस शेतातून पाणी, विहिरीतलं पाणी शेतामध्ये सोडवण्यासाठी सुद्धा बैल जुंपलं जायचं, आणि ते मूठ असायचं, मोठ म्हणजे त्याच्यामध्ये पाणी विहिरीतून काढलं जायचं, आणि ते मोठ आहे ना मोठाने मग बैलाद्वारे नेऊन ते पाणी शेतामध्ये सोडलं जायचं. मग असं ते चामडी पिशव्यांचा उपयोग केला जायचा. नंतर भोपळ्यापासून बनवलेले तुंबे सुद्धा वापरले जायचे. मग अशा रीतीने हळूहळू दगडी, लाकडी आणि चामड्यांची भांडी बनवण्यात आली. मंदा, हो, मी आंतरजालावर अशा भांड्यांची खूप चित्र पाहिली आहेत. आंतरजाल म्हणजे नेटवर्क असतं ना आपलं, गुगल नेटवर्क. आता तुम्ही बघा भरपूर काही नेटवरती सर्च करत असतात ना, तर त्याला इंटरनेटला आपण आंतरजाल म्हणतो. तर मंदा पण मान्य करते की मी इंटरनेटवरती अशी जुन्या भांड्यांची फार चित्र पाहिलेली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात, हेही वाचलं आहे. बघा आता आपण आधुनिक आपण बदलत चाललेलो आहे की नाही, तर मग आपलं राहणीमान सुद्धा बदलत चाललेलं आहे. त्यामुळे मग आपली घरातील वस्तू सुद्धा बदलत चाललेल्या आहेत. मग आपण आता आधुनिक भांड्यांचा उपयोग करतो. जर तुम्ही गावी गेला तर गावी सुद्धा काही काही ठिकाणी जुनी भांड्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशा अडगळीच्या खोलीमध्ये बरीचशी भांडी ठेवलेली असतात. आता पुढे बघा खलबत्ता काय म्हणतोय ते पाहूया. आता खलबत्ता म्हणजे काय पाहिलाय का तुम्ही? घरामध्ये असतो ना सगळ्यांच्या? हो असतो, छोटा आकाराचा असतो की नाही, आणि त्याचा तो धातूचा प्रकार पण आता बदललेला आहे. आता इथे बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय का? आता लाकडाचा अगोदर दगडाचा खलबत्ता वापरायचा, त्याच्यानंतर मग लोखंडाचा खलबत्ता वापरला जायचा, नंतर लाकडाचा पण काही काही ठिकाणी खलबत्ता वापरला जायचा. आता आपण बघतो स्टेनलेस स्टीलचा किंवा मग ॲल्युमिनियमचा थोडा जड धातू असतो, तो जड असतो, त्याच्यापासून बनवलेला खलबत्ता घरामध्ये वापरतात. छोटासाच वापरतो, अगोदरच्या काळामध्ये मोठा वापरला जायचा. तर तो खलबत्ता आपण घरामध्ये आता का वापरतो? आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवायची असेल तर काही ठेचायचं वगैरे असेल तर आत्ता सध्या आपण वापरतो. खलबत्ता अगोदर आहे ना, खलबत्त्याचा उपयोग आहे ना सर्रास प्रत्येक घरामध्ये खलबत्ता असायचा. पाटा, वरवंटा, जात, हे खलबत्ता, हे साधनं सगळ्या घरामध्ये असलीच पाहिजे, कारण की ती रोजच्या जीवनातली वापरायची होती. शेंगदाण्याचं कूट बनवायचं असेल, चला खलबत्त्यामध्ये कुटा, मिरची ठेचा वगैरे बनवायचा असेल तर मग ते लाकडाच्या खलबत्त्यामध्ये बनवली जायची. तर अशा प्रकारचे विविध घरातील कामांसाठी खलबत्त्याचा उपयोग व्हायचा. आता असा हा खलबत्ता तर मुलांना काय माहिती देत आहे ते पाहूया आपण. मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काठवट पहा. काठवट, आता काठवट तुम्ही बघा तुमच्या पुस्तकामध्ये जिथे जाताचं चित्र आहे ना त्याच्या बाजूला आहे, मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्या काठवटचा उपयोग कशासाठी होतो? तर गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं असं पीठ मळण्यासाठी किंवा मग भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. आजही ग्रामीण भागामध्ये काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. मग काठवट ही न राहून बोलू लागली. आता बघा एक एक आडगळीच्या खोलीमध्ये जी जी जुनी वस्तू होती, जी जी जुनी भांडी होती ना, ते एक एक करून आहे ना माहिती देत आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये जेव्हा प्रत्येक भांडे बोलू लागते ना तेव्हा ती स्वतःची माहिती नाही सांगत आहेत, तर दुसऱ्या भांड्याची माहिती सांगत आहेत. जसं की आता बघा आपण पाहिलं जाताना दुसऱ्या भांड्याची माहिती सांगितली. तर खलबत्ता पण स्वतःबद्दल सांगतोय का? नाही, तर ते काठवडाबद्दल सांगते. काठवट म्हणजे काय?
परात. आता आपण सध्या कोणती परात वापरतो? स्टीलची, ज्याच्यामध्ये आपण पीठ मळतो की नाही, गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं, आणि भाकरी सुद्धा थापतो. तर त्या परातीला आपण काठवट असं म्हणतो. मग आता बघा, खलबत्त्याने कोणाबद्दल माहिती सांगितलेलं आहे? काठवटाबद्दल. म्हणजे स्वतःची त्यांनी स्तुती केलेली आहे का? नाही. तर मग याच्यामध्ये आपल्याला भांड्यांची कोणते गुण दिसून येते की प्रत्येक भांडी आपल्या महत्त्व न सांगता दुसऱ्यांना जास्त महत्त्व देत आहेत, की त्यांचा सुद्धा उपयोग ते सांगत आहेत आणि कशा रीतीने ते महत्त्वाची भांडी होती याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. काठवट. आता काठवट बघूया काय म्हणते. बघा इथे तुम्हाला काठवट दिसतंय का? अगोदर ही काठवट जी असायची ना ती कशाची असायची? लाकडाची, लाकडापासून बनवलेली असायची. नंतर मग हळूहळू त्याचा प्रकार बदलला, भांड्याचा प्रकार तो बदलला, ॲल्युमिनियमचा, स्टीलचा. त्याला काठवट का म्हणायचे माहिती आहे का? हे बघा, हे परात जे दिसतंय ना तुम्हाला, त्याला ना काठ असायचे, काठ. आणि ते काठाला बाजूला बघा 2 कान पण असायचे. आता हे 2 कान कशासाठी असतात माहिती? याचा उपयोग कशासाठी असतात? आपण पीठ मळतो की नाही, चपात्या करतो, पीठ मळतो, मग आपल्याला चपात्या करताना तेल लागतं, कणिक मळताना की नाही, मग पीठ पण लागतं. चपात्या करताना एका भांड्यामध्ये आपण तेल घेतो, एका भांड्यामध्ये आपण पीठ घेतो, चपात्या लाटताना, पोळीला आपण लावतो की नाही. मग ह्या कानामध्ये काय करायचे? हे काठवट जे असायचे परातीच्या एका कानामध्ये तेल आणि एका कानामध्ये ना पीठ ठेवलं जायचं, सुकं पीठ. म्हणजे जेणेकरून आहे ना जास्त भांडी, तेव्हा एवढी भांडी नसायची ना. आता आपल्याकडे भरपूर पुष्कळ भांडी असतात, प्रत्येक पदार्थ ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या भांड्यांचा उपयोग करतो. मग त्या काळामध्ये एवढी भांडी नव्हती की नाही, आणि काम पण भरपूर असायचं, मग वेळ नसायची, एवढी सगळी भांडी घासत बसा, धुवत बसा, रचत बसा. मग त्यामुळे ना परातीलाच, काठवटालाच हे सगळ्या गोष्टी अगोदरच त्यांनी सुविधेनुसार लावून घेतलेल्या असायच्या. बनवतानाच त्यांनी तशा बनवून घ्यायची. मग ही लाकडाची काठवट आहे, त्याला काठ असतात, त्याला म्हणून त्याला काठवट म्हणतात. अगं मंदा, तुला आठवतं का? तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धणे असं काही बाही कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. आता बघा, काठवट, जेव्हा खलबत्ता काठवटबद्दल माहिती सांगू लागला ना, तर काठवटला पण बोलावं असं वाटलं, तो थांबला नाही. कधी कधी होतं की नाही, जेव्हा आपण मित्रमैत्रिणी गप्पा मारत असतो आणि मध्येच आपल्याला काहीतरी सांगावं असं वाटतं ना, आपण मध्येच काहीतरी बोलतो. तसंच मग ते काठवट सुद्धा बोलू लागलेलं की कोणाला सांगतोय तो? मंदाला. अगं तुला आठवते का, तुझी आजी जी आहे ना, तेव्हा जेव्हा घरामध्ये मिक्सर नवीन आला ना, तर आजीला मिक्सर कसा लावायचं तुला माहिती नव्हतं आजीला, मग ती घाबरायची. आता बघा, आई कशी असते, जरा नवीन साधनांचा उपयोग तिला करता येतो, पण घरातील वृद्ध माणसांना त्याच्याबद्दल एवढी माहिती नसते, ते लावताना थोडे भिजतात. मिक्सरचा माहिती ना आवाज येतो, मग ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, बटन इकडे तिकडे फिरलं तर भीती वाटते की भांड्याचं पटकन उडेल, मसाला पटकन बाहेर येईल, काहीतरी चुकीचं घडलं जाईल. मग पण आई वगैरे कशी पटकन आत्मविश्वासाने त्या गोष्टी मिक्सर वगैरे पटकन लावते, पण घरातील आजी, वृद्ध स्त्रिया ज्या असतात त्या थोडा घाबरतात. मग तसंच ती सांगते मंदाला काठवट की तुझ्या आजीना फार घाबरायची, भीती वाटायची. मग घरामध्ये दाण्याचा कूट करायचा असेल, आता बघा मिक्सरचा उपयोग तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण करतो. शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी, मिरची वाटण्यासाठी, मसाला वाटण्यासाठी, हळद, धणे सगळं पूड बनवण्यासाठी, इव्हन घरातले मसाले जे असतात वर्षभराचे ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळू शकतो. तर मग काठवट सांगते की दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट, मिरच्या, हळद, धणे असं काही पण कुटायचं असेल ना, तर आजी काय करायची? उखळ, मुसळ, दगडी खल किंवा खलबत्ता असं वापरायचे. आता याच्या बघायला दगडी खल म्हणतात. आणि काय सांगितलेलं? उखळ असताना असाच खोलगट असतो, पण तो ना जमिनीच्या आतमध्ये फिट केला जातो. का माहिती आहे? कारण की शेतामधून बघा ते धान्य येतात, कडधान्य, त्याच्या शेंगा असतात की नाही, चवळीच्या शेंगा, मटकीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा. मग त्या साली आणि त्या आतील दाणे वेगळे करण्यासाठी ना ह्या उखळीमध्ये मुसळच्या माध्यमातून, लाकडी मुसळ असते त्याच्या माध्यमातून ते ना त्याच्यावरती काय करतात, ते दाणे जे काही कडधान्य असतात ते सुकवतात, प्रत्येक कडधान्य. मग ते आपण तुम्ही तूर घ्या, मूग घ्या, चवळी घ्या, काही असू दे, ते सुकवल्यानंतर त्या उखळमध्ये टाकतात आणि मुसळीच्या साहाय्याने ते काय केलं जातं? कुटलं जातं. म्हणजे त्याच्यातून साल काय होते? बाजूला होते आणि दाणे राहतात, मग ते पाखडून वगैरे बाजूला केले जातात. मग अशा रीतीने या सगळ्या वस्तूंचा उपयोग आहे ना घरातील मोठ्या ज्या वृद्ध स्त्रिया असायच्या त्या करायच्या. पाटा वरवंटा वापरायची. आता तुम्ही सांगा मुलांनो, आज उखळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतंय?
लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. बघा आता अगोदरच्या स्त्रियांकडे कसा वेळ भरपूर असायचा आणि त्यांना मेहनत करायची तेवढी ताकद पण त्याच्यामध्ये असायची. पण आजकाल स्त्रिया सगळ्या मोस्ट ऑफ कामाला जातात, त्यामुळे कसं त्यांना घरात ह्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे कामांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि श्रम पण असतात ना, कष्ट पण करावे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्वीसारख्या नाही राहिल्या आहेत. वेळ वाचतो आणि श्रम पण वाचतात. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या की नाही, गिरण्या म्हणजे चक्की. गृहिणी जात्यावर धान्याचं पीठ दळायचे. धान्य पकडायला सूप असायचं. मग बघा जसं की आता गहू बाजरी ज्वारीचं दळण करायचं असेल तर त्याचा कचरा काढण्यासाठी सूपचा उपयोग केला जायचा. आता तेव्हा जुन्या काळात जे सूप होतं ते असंच लाकडापासून बनवलेलं असायचं. पण आता बघा मग सर्रास प्लॅस्टिकचं आणि ॲल्युमिनियमचं पण सूप सगळेजण वापरतात. मंदा हे सगळं खरं आहे, पण आजही सर्व काम करायला वेळ कोणाकडे आहे? जात म्हणते मातीच्याच व लाकडाच्याच भांड्या पाठोपाठ मग माणसाने बघा आता हळूहळू कसं वेगवेगळ्या धातूंचा उपयोग करून भांडी बनवली लागले की लाकडं आणि मातीचे भांडे झाले, लाकडाचे झाले, दगडाचे झाले. त्याच्यानंतर माणूस तांबा आणि लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होऊ लागला. मग बघा तांब्याची भांडी येऊ लागली, लोखंडाची भांडी येऊ लागली. पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बर का. आता जाता सांगते बघा, जसं जसा धातूंचा नवीन धातूंचा शोध लागला ना तसं तसं वेगवेगळ्या भांड्यांच्या आकारमानामध्ये त्याच्या उपयोगामध्ये अजून पण विकास झाला, त्याची प्रगती झाली. आणि जसं जसं धातूंमध्ये विविधता आली तशी भांड्यांमध्ये सुद्धा विविधता येऊ लागली. अरुण म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचं आहे का? पण जाते भाऊ, आम्ही लोखंड आणि तांब या धातूंच्या भांड्यांबरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहेत. आता बघा अरुण आहे ना, तर जात्याला काय विचारतो की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की लोखंड किंवा मग तांबा या धातूचा उपयोग फक्त भांड्यांसाठीच होत गेला का? नाही, तर कामांसाठी सुद्धा लोखंड आणि तांब्याचा उपयोग करून घेता आला. जसं की बघा शेतीतले अवजारं बनवण्यासाठी सुद्धा लोखंडाचा उपयोग करण्यात आले. बैलगाडी किंवा शेतीमध्ये बघा ते कुदळ वगैरे असतात, अशा सगळ्याच बऱ्याच कामांसाठी ह्या लोखंडाचा आणि तांब्याचा उपयोग करण्यात आला. त्याच्यानंतर मग चांदी ह्या धातूचा सुद्धा उपयोग करण्यात आले. चांदीची भांडी पण तुम्ही पाहिले असतील की जुन्या काळामध्ये लोक जास्त करून चांदीची भांडी वापरायची. आता त्याच्या पाठीमागचं कारण पण वेगळं होतं की त्यावेळेस लोकांकडे संपन्नता जास्त होते की नाही. चांदी ही कसं बघायला गेलं तर फार महाग आहे, मौल्यवान आहे आणि कमी त्याचं प्रमाण आहे, कमी प्रमाणात ते मिळतं की नाही. म्हणून मग आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण अगोदरच्या काळामध्ये चांदीची भांडी सर्रास प्रत्येक घरामध्ये मिळायची. त्यावेळेस कसं संपन्नता असायची, त्यामुळे पैसे भरपूर असायचे, त्यामुळे लोक चांदीची भांडी वापरायची. आणि त्याच्या पाठीमागचं कारण पण वेगळं की चांदीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं जे काही अन्न पदार्थ, पाणी वगैरे त्याच्यामध्ये चांदीचा अर्क उतरायचा आणि तो शरीरासाठी आवश्यक असायचा. त्याच्यामुळे शरीर कसं राहायचं, तंदुरुस्त राहायचं. त्यामुळे त्या प्रकारची भांडी त्या काळामध्ये वापरली गेली. जाते पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारं, खिडक्या, मोठे दरवाजे यांसारखे लोखंडांपासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकांसाठी लोखंडी कढई, तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिला आहेत. मग बघा जसं जसं लोखंडाचा उपयोग वापर सुरू झाला तर त्याच्यामुळे काय झालं, अजून प्रगल्भ संस्कृती निर्माण झाली की टिकाऊ. लोखंड कसं असतं, टिकाऊ असतं. मग अगोदर बघा ते मातीची भांडी कशी खाली पडली तर फुटतात, त्याला फार सावधगिरीने ठेवावं लागतं. तसं लोखंडाला नाही, मजबूत असतं की नाही, टिकाऊ असतं. त्यामुळे मग लोखंडापासून सर्रास खुर्च्या, टेबल, कपाट बनवण्यात येऊ लागले. इवन मोठे मोठे जे बांधकाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा लोखंडाचा उपयोग केला जातो. का बरं केला जातो? कारण की तो त्याचा मजबूती आणि टिकाऊपणामुळे. आणि स्वयंपाकासाठी लोखंडी कढईत किंवा तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिलेलं आहे. मग त्या काळामध्ये अधिकतर लोखंडाच्या भांड्यांचा सुद्धा उपयोग होत होता. तवा आणि कढई यांचा वापर केला जायचा. आता बघा इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, लोखंडाच्या कढईत. आता इथे बघा दुसरा प्रश्न काय आहे, लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात? कारण की लोखंड पटकन तापतं. लोखंड पटकन तापतं त्यामुळे मग भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे इंधनाचा कमी वापर होण्यासाठी आणि श्रमचं की पटकन शिजावं म्हणून इंधनाचा कमी वापर होतो आणि लोखंड पटकन तापत असल्या कारणाने पटकन भाजी वगैरे शिजते. म्हणजे वेळेची पण बचत होते, श्रमाची पण बचत होते आणि इंधनाची पण बचत होते. आणि बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा याचं कारण मी तुम्हाला शिकवताना सांगितलं की लोखंड कसं मजबूत आणि अधिक
टिकाऊ असल्या कारणाने आणि स्वस्त असतं. इतर इंधनांपेक्षा लोखंड स्वस्त असल्या कारणाने त्याचा उपयोग करू लागले. भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर का सुरू झाला असावा? आता याचं उत्तर सांगितलेलंच आहे मी शिकवताना, की ज्या ज्या धातूंचा वापर ज्या ज्या युगामध्ये ज्या काळामध्ये झालेला आहे त्या युगामध्ये त्या धातूला प्राधान्य दिलेलं आलेलं आहे, कारण की ते धातू त्यावेळेस उपलब्ध असायचं. त्या काळामध्ये ते स्वस्त असायचं आणि त्याचा तांबे बघा, आता तांब्याचा किंवा आपण पितळाची भांडी म्हणतो तर त्याचं ते शरीरामध्ये तांबं, लोह, पितळ पाण्याच्या द्वारे स्वयंपाक करताना आपण बघा पितळाच्या भांड्या जास्त खराब होत नाही, तांब्याची भांडी जास्त खराब होत नाही, त्याच्यामध्ये भाजी वगैरे काळी पडत नाही, पाणी काळे पडत नाही. उलट त्याच्यातल्या पाणी पिल्याने शरीराला ते आरोग्यवर्धक असतं, हितकारक असतं. म्हणून ही भांडी त्या काळामध्ये त्या धातूंचा वापर करण्यात येत होता. आता पाहूया पाठामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. प्रगल्भ, जाणकार. पाया, मूळ. कलात्मक, अतिसुंदर. पर्याय, विकल्प. पाखडणे, निवडणे. सरास, सहज. अविभाज्य, अलग न करता येणारे. सफर, प्रवास, यात्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण भांड्यांच्या विविध धातूंचा उपयोग करण्यापाठीमागचे कारण या पाठाच्या परिच्छेदातून पाहिले. आता ह्या पुढेही भांडी आपला उपयोग आणि त्यांचा प्रगल्भता कसं वाढत गेला त्याचं वर्णन पाठामध्ये करणार आहेत, पण ते आपण पाहूया पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.